नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माहिती दूत या चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी चालू असलेल्या ई-KYC प्रक्रियेसाठी राज्य शासनाने अंतिम मुदत ही 18 नोव्हेंबर ऐवजी आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवलेली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोमवारी दिलेली होती। या निर्णयामुळे ई-KYC पासून वंचित असलेल्या लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे। अदिती तटकरे मॅडम यांनी एक्सवर सांगितले की अलीकडील नैसर्गिक आपत्तींमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर हे नुकसान झाले आहे। त्यामुळे काही महिलांचे पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित आधार क्रमांकावर OTP प्राप्त होणे हे अशक्य झाले असून अशा परिस्थितीत ई-KYC प्रक्रियेस मुदतवाढ देणे हे आवश्यक होते। तसेच ज्या पात्र महिलांचे पती किंवा वडील हयात नसतील किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशा महिलांनी स्वतःची KYC प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे हे आवश्यक राहील, असे सांगितले। पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये ही शासनाची भूमिका आहे। यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हिताचे भान राखत ही ई-KYC प्रक्रिया आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती कमेंट्स करून नक्की कळवा। भेटूया पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे कोणी गरजू महिला असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा। धन्यवाद।